नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या गाड्या, बंगले, आपण उधळत असलेला पैसा हा आपल्या खिशाची श्रीमंती दर्शवतो, परंतु आपण दिलेले दान हे आपल्या मनाची श्रीमंती दर्शवतो. आणि म्हणून समाजामध्ये जो व्यक्ती कुठलं तरी दान किंवा चांगलं काम करत असतो त्याची निश्चितच सर्वत्र चर्चा झाल्याशिवाय राहत नाही किंवा त्या व्यक्तीच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. आणि हाच हेतू लक्षात घेऊन तसं तर आपलं सर्वांचं म्हणणं असतं की एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला माहिती होऊ नये. तसं असलं तरी ज्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत असे श्री संतोषजी गिल्डा, संतोषजी शिवप्रसादजी गिल्डा हे आपल्यासोबत आहेत. संतोषजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर संतोषजीचे सुद्धा असेच विचार आहेत की आपण उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला माहिती होऊ नये, तरी सुद्धा हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, लोकांपर्यंत पोहोचावा, अशा चांगल्या कार्याचं कौतुक व्हावं याच उदात्त उद्देशाने आमच्या सुरमयी मराठी चॅनलच्या संपूर्ण टीमने असा विचार केला की संतोषजींचं हे कार्य समाजासमोर जावं. आता संतोषजींचं कार्य काय आहे मित्रांनो? आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपल्या घरामध्ये काही सामाजिक काही वैयक्तिक उत्सवाचा कार्यक्रम असतो, लग्न, वाढदिवस असे काही कार्यक्रम असतात, तेव्हा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये DJ वाजवणे असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे समारोह, खर्च यामध्ये आपण अमाप पैसा उधळत असतो. परंतु त्याच्याऐवजी जर कोणी हा पैसा दीनदलितांना, दुबळ्यांना किंवा ज्या आपल्या संस्कृतीचं, आपल्या भारतीय सनातन धर्माचं आणि संपूर्ण पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या गोशाळा आहेत, अशा गोशाळांना जर कोणी दान देण्याचा विचार करत असेल तर नक्कीच ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. तर मी आपल्या सर्वांना त्यांचा परिचय करून दिला की संतोषजी शिवप्रसादजी गिल्डा हे बदनापूर येथे त्यांचा व्यापार आहे, उद्योग आहे. आणि त्यासोबतच संतोषजी दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आहेत, ते त्यांच्या दातृत्वामुळे. त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांचा निधी राज्यभरातील वेगवेगळ्या गोशाळांना आणि काही अनाथ सेवा प्रकल्पांना, अनाथ मुलांच्या सेवा प्रकल्पांना दिलेला आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत की या कार्यामागची संतोषजीची प्रेरणा काय आहे, संतोषजींच्या मनात नेमका काय विचार आला, त्यांच्या कुटुंबियांची याबद्दलची प्रतिक्रिया काय होती आणि हे सर्व करत असताना त्यांच्या मनाला किती समाधान लाभलं, त्या या कार्याच्या माध्यमातून ते समाजाला कोणता संदेश देऊ इच्छितात. तर नमस्कार संतोषजी. आज आम्ही आमच्या सुरमयी मराठी चॅनलचे सर्व जे प्रेक्षक आहेत किंवा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच आपल्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की आपण एवढं मोठं काम केलं, गोशाळेला तब्बल 5 लाखांचा निधी गोशाळांना आपण दिला. तर मला सांगा की हा निर्णय घेत असताना तुमच्या मनामध्ये काय विचार होता नेमका? कारण की मुलाचं लग्नाचं रिसेप्शन देणार होता तुम्ही, त्याऐवजी आपण हा निर्णय घेतला, तर नेमका काय विचार आपल्या मनात होता? आमच्या कुटुंबात कोणताही उत्सव असला का त्याच्यात जो खर्च आहे तो करावाच लागतो, परंतु त्या खर्चासोबत काही आपलं सामाजिक दायित्व आहे त्यानुसार काही चांगल्या कार्याकरता, गोसेवेकरता, काही धार्मिक कार्याकरता ही काही रक्कम खर्च करावी अशी आमच्या परिवारात पहिल्यापासूनच हे कार्य चालत आलेलं आहे. तर आमचे आजोबा करत होते प्रथम, नंतर आता वडील, आणि वडिलाचं तर पहिल्यापासून म्हणणं आहे की आपल्या जो पण आपण काही कमाई करतो त्याच्यातले 10% हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक, पीडित, काही मनोरुग्ण वगैरे जे संस्था चालतात आणि पाचपोर बाबाचं याच्यात खूप मोठं कार्य आहे. तर त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या जवळपास 75 गोशाळा चालतात. तर याच्यामध्ये आपल्याकडून काही ना काही निधी गेला पाहिजे हा असा आमच्या कुटुंबाचा एक तुमचा विचार होता. आणि मला एक सांगा, आता तुम्ही जेव्हा हा विचार केला की आपण गोशाळांना काही दान देऊयात, पाचपूर बाबांच्या सहवासात तुम्ही असल्यामुळे,
तर तुमच्या मनात विचार येणं साहजिक आहे. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सुद्धा जोडलेले आहात, त्यामुळे असा विचार आपल्या मनात आला साहजिक आहे, सर्वजण समजू शकतात. परंतु मग यावेळी कुटुंबामध्ये जो कार्यक्रम होणार आहे, तर कुटुंबाला एक उत्सुकता असते कार्यक्रमाची. तर मग कुटुंबियांची याबद्दल प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला कसं वाटलं? घरच्यांकडून काय पाठिंबा भेटला का? कुटुंबाला हे जेव्हा सांगितलं की लग्नात आपल्याला हे कार्य करायचं आहे, लग्नाचा जो खर्च आहे तो तर करायचाच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला सामाजिक भानही जोपासायचं आहे. तर त्याच्यात आपण एक करू का आपला जो जास्तीचा जो खर्च एक कार्यात होतो स्वागत समारोहावर, तो आपण रद्द करू आणि त्याचा जो पैसा आहे तो हा या कार्यकर्ता उपयोगात घेऊ. तर थोडी सुरुवातीला एक त्यांच्या मनात एक नाराजी होती का हे जे कार्य असतं लग्नाचं, ह्याच्यात कसं असतं एक साऱ्याला नटणं थटणं आणि आपल्याकडे काय आहे हौस करायची ती काय दुसऱ्याला दिसली पाहिजे, हे सर्व एक मनात असतं. पण त्यांना जेव्हा त्याचं महत्त्व समजावून सांगितलं तर सर्वांनी निसंकोचपणे त्याला पाठिंबा दिला. वा. कारण कुठलंही चांगलं काम करायचं तर कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय आपण करू शकत नाही. आणि हे चांगलं तर आहेच, पण छोटं काम नव्हतं, मोठं पण काम होतं. जवळपास 5 लाख रुपयांचा निधी देण्याचा तुम्ही निर्णय घेतला. तर 5 लाख रुपये असंच का आकडा ठरला? 10-5 हजार वगैरे देऊन पण आपण साजरं करू शकत होतो असं. त्याला कारण असं आहे की माझा मुलगा हा पुण्याला CS केलेलं आहे त्यानं. त्याचे 4 वर्ष पुण्यात शिक्षणात गेले, 2 वर्ष त्यानंतर जॉब केलं. त्याला एक चांगला पॅकेजही होतं आणि ते पॅकेज वाढतही होतं. परंतु त्याच्याही मनात आणि आमच्याही मनात होतं का मी समजा आमच्या वडिलांना आम्ही 3 भाऊ, 3 मुलं आहेत, आम्ही 3 भाऊ आहोत. तर आमच्या वडिलांमागे तर समजा सर्व व्यवस्थिशीर आहे, पण आम्हाला नंतर एकच मुलं आहे. तर तो मुलगा आपल्याकडेच राहावा आणि त्या गोष्टीकरता त्याला त्याच्या मनातही ते बिंबलेलं होतं का मी माझ्या वडिलाकडेच जो व्यवसाय आहे त्याच्यातच येईल आणि त्याच्यातच काय पुढं चांगलं करता येईल ते करायचा प्रयत्न करेल. पण तो इथं आल्यावर एक त्याच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली आणि त्याचं जो बोट आहे तो एक मोटरसायकलचे तो सर्व्हिसिंग करत होता. तर चैनमध्ये आल्यामुळे बोटाचं त्याचं एक कांड तुटलं होतं. अरे बापरे. हां. तर ते कांड तुटल्यावर दुसऱ्या बोटाला जखम झाली होती, तिथं चांगली झाली, पण हा बोट कायम हे झाला. तर असं वाईट वाटायचं का ह्या मुलावर कोणतं संकट आलं. हा तर चांगल्या विचारानं याच्यानं आपल्या सोबत आला. तर त्याच्या आजोबाच्या मनाला खूप ही गोष्ट लागून गेली. अरे. तर त्याचे आजोबा म्हणायचे का याच्या पुढे जो एखादं कार्य येईल आपलं चांगलं घरातलं उत्सव येईल किंवा त्याचं लग्नाचं येईल, तर त्याच्यात मला काही चांगलं त्याच्याकरता करायचं आहे, पुण्याचं काम करायचं आहे. तर मग त्यांची आणि पाचपूर बाबा आमच्याकडं महिन्याला 1.5 महिन्याला येतच असतात. तर त्या अनुषंगानं आम्ही एकदा बाबाला बोललो. मग आमचे वडीलच बोलले बाबा ह्या मुलावर जे संकट आलं याच्याकरता काय करावं. तर पाचपूर बाबा सहज बोलले का आपण एक त्याचं लग्न ठरलं का आपण एक चांगलं कार्य करू आणि तो म्हणजे सर्वांना आठवण राहील असं कार्य करू. मग आम्ही त्यांना विचारायचो नेमकं काय करायचं. तर त्यांनी सांगितलं का आता तुम्हाला नेमकं किती दान करायचं आहे. तर आम्ही बाबाला सहज बोललो, म्हटलं बाबा आपलं किती गोशाळा आहे आणि आपले किती सेवा प्रकल्प आहे. तर बाबा म्हणले जवळपास 20,000 गाई आपल्या गोशाळेत आहे आणि 2,000 लोक गोशाळा चालवणारे आणि सेवा प्रकल्पात जे आपले वेगवेगळे मनोरुग्णाचं आहे, पीडित महिलांचं आहे, अनाथ आश्रम आहे, काही आपल्या वारकरी संस्था आहे आणि आमचे गुरुवर्य मुकुंद काका जाडदेवळेकर यांचे 2-3 वेद पाठशाळा आहे, त्यांची गोशाळा आहे. तर या सर्वाला आपण अन्नदानाचं एक कार्य करू. त्याच्या संख्येनुसार ती संख्या जी आम्ही ठरवलं होतं किती अन्नदान करायचं तर ते 5 लाख रुपयापर्यंत जात होतं. त्या अनुषंगाने हे 5 लाख रुपयाचा निर्णय घेतला. खरी सेवा म्हणजे काय? एका वाक्यात काय सांगाल तुम्ही? एका वाक्यात सांगायचं म्हणजे थोडं वाक्य मोठं होईल, पण प्रत्येकानं आपले कुलदैवत, आपले आराध्य, आपले वंशज, आजोबा आजी, आई वडील, वडील बंधू, आपल्यापेक्षा जे मोठे आहे, कुटुंबातील कोणी लहान असलं, यांचं सर्वांबद्दल आदर प्रेम त्यांचा सन्मान ठेवून जर आपण वागलो तर देव आपल्याला ह्याच्यात जितकं आपल्या हातून चांगलं होईल तितकं घडवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. खरंच
श्री हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर बाबा यांचा उल्लेख आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळा आला. तर पाचपोर बाबांचं कार्य या विषयात काय आहे त्याच्यावरही थोडा प्रकाश आपण एक थोडक्यात टाकावा, म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांना पाचपोर बाबांच्या कार्याबद्दल सुद्धा माहिती होईल. पाचपोर बाबा हे विदर्भातले रामायणाचार्य बाप संजयजी महाराज पाचपोर यांचं कार्य म्हणजे आमची त्यांच्याशी पहिली भेट किंवा आमच्याकडे कथा त्यांनी ठेवली होती ती घेतली, तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आम्ही आलो. तर बाबाच्या संपर्कात आल्यावर बाबा फक्त एक रामायणाचार्य किंवा कीर्तनकार हेच आम्हाला इथपर्यंत माहीत होतं. पण नंतर जेव्हा त्यांच्या सहवासात आल्यावर बाबाचं एक एक कार्य आम्हाला उलगडत गेले. तर बाबाचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे गोशाळा करता बाबा नाही का अशी दुःखद घटना त्यांच्या डोळ्यात देखत घडली होती का रस्त्यानं त्यांच्या गाडीपुढं खाटीक लोक गाईचे टेम्पो नेत होते. तर त्या टेम्पो नेत असताना एक गाईचं पाय त्या टेम्पोच्या बाहेर आला होता. तर त्या खाटकानं कोणताही विचार न करता तो जो बाहेर पाय आलेला होता तो डायरेक्ट कोयत्यानं तोडून बापरे. तर ती घटना पाहिल्यावर बाबाला खूप वाईट वाटलं आणि बाबांनी त्यानुसार अनुषंगाने निर्णय घेतला का आपल्याला याच्यानंतर जे कार्य करायचं आहे ते गोमातेकरताच करायचं आहे. नंतर ते कार्य त्यांनी चालू केलं. सुरुवातीला ज्या गोशाळा चालू होतात त्यांनी संगोपनाचं काम चालू केलं. त्याच्यातून वाढत आजच्या ह्याच्यामध्ये त्या 75 गोशाळा झालेल्या आहेत त्यांच्या. नंतर एक दुसरं असा विषय होता का एकदा ते कीर्तनाकरता प्रवास करत होते तर रस्त्यांना एक मनोरुण्य पण एकदम गच्चा तो रस्त्याच्या बाजूला बसेल होता आणि तो काहीतरी खात होता. तर बाबांना ते पाहिल्यावर गाडी ड्रायव्हरला म्हणले थांब आपण तो व्यक्ती काय करतोय पाहायचं आहे. तर ते त्याच्याजवळ गेल्यावर पाहिलं का तो व्यक्ती मेलेला कुत्रा खात होता. अरे बापरे. बाबाला त्याचं खूप वाईट वाटलं काय परिस्थिती असते. मग बाबांनी त्याला थोडं विचारण्याचा हे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते ध्यानात आलं हा मनोरुण्य आहे. तर चिखलीजवळ एक डॉक्टर पालवे म्हणून आहे ते एक संस्था मनोरुग्णाची चालवतात त्यांना माहीत होतं. पळसखेडला ती संस्था आहे सपकाळ पळसखेडला. तर बाबांनी त्यांच्याशी त्या संदर्भात संपर्क केला. त्यांचा एक कीर्तनाचा कार्यक्रम होता तिकडं. तर त्या संपर्क केला आणि त्यांना त्यांची संकल्पना वगैरे समजून घेतली. तर त्यांनी सांगितलं बाबा आम्ही फक्त त्यांची मिसेस आणि ते का फक्त आता आमच्या जीवनाचा एकच उद्देश आहे का आम्ही फक्त आता ह्यांच्याकरताच कार्य करणार आहे. तर बाबांनी ती संस्थाही संगोपना करता आपल्या ह्याच्यात घेतली आणि बाबांनी मग त्यांना जी काय आर्थिक मदत लागेल त्याच्यात लोकांना आव्हान करून तिथं आज जवळपास म्हणजे बाबा तिथं 2012ला सुरुवातीला जोडले होते. नंतर 16पासून त्याला संपूर्ण हे केलं त्यांनी 2016पासून त्यांच्या कार्यक्षेत्रात घेतलं तिला. तर आज तिथं जवळपास 350 मनोरुग्ण आहे. बरं. आणि बाबाच्या प्रेरणेतून बाबांची एक शिष्य आहे अकोल्यात त्यांनी तिथं मल्टीस्पेशालिटीचं 4 कोटीचा दवाखानाचा जो खर्च आहे तो पूर्ण दान केला. बरं. आणि आज त्या दवाखान्याचं जवळजवळ त्या क्षेत्रातल्या 15 गावांना त्याचा फायदा होतो. तर असे बाबाचे कार्य खूप मोठाले सांगण्यासारखे. त्याच्यानंच आम्ही प्रभावित होऊन बाबाच्या कार्यात मदत करतो. मला जे कथा किंवा कीर्तन करतात त्याच्यातून येणारा जो निधी आहे मानधन आहे ते सुद्धा याच कामात वापरतात. बाबा पूर्ण जितकं मी मानधन येतो त्यांच्या गाडीवर डिझेल करता जो काही थोडाफार खर्च होतो त्याच्यातला 1 रुपयाही तो तिच्यात ठेवत नाही. सर्वचा सर्व पैसा गोशाळा हे मनोरुग्णाची संस्था अजून एक अमरावतीला समर्पण म्हणून एक संस्था आहे तिथं पीडित महिला करता ते डॉक्टर मानकर म्हणून त्याला हे करतात चालवतात. तर त्याचाही बाबाचा संपर्क आला एकदा. तर मग बाबांनी त्यांचं कार्य पाहिल्यावर त्याच्यात अशा घटना आहे का आपल्या हिंदू धर्मातल्या मुली ज्या लव जिहादला बळी पडतात मुलाच मुली तर त्यांना नंतर काय होतं ते मुलीला कधी ते मुस्लिम म्हणजे लव जिहादवाले नंतर सोडून देतात. तर त्याला तिचा परिवार कुटुंब तिला स्वीकार करत नाही. तर अशा तिथं 30 ते 40 मुली त्यावेळेस होत्या. तर बाबांनी त्या पाहिल्या तर ते
त्यांच्याकडे त्यावेळेस जागा नव्हती, तर ते वेगवेगळ्या हॉस्टेलवर त्यांना ठेवायचे. पण त्यांना काय होतं, त्या मुलींना ते निधर्मी लोक त्रास द्यायचे, त्यांचे ॲड्रेस काढून वगैरे. तर बाबाला जेव्हा ते ह्याच्यातलं समजलं, तर बाबांनी मग त्यांना सांगितलं, बाबा ह्याच्याकरता काय उपाय आहे. बाबांनी त्याच्याकरता सेपरेट आपलं संस्थाचं वेगळं वसतिगृह वगैरे तयार करावं लागलं. बाबांनी त्याला सांगितलं, बाबा तुला ह्याच्याकरता जे काय आवश्यक लागेल, जी काय मदत असेल, मी तुझा ही जी संस्था आहे, मी आज माझ्या ज्याच्या खाली घेतो, दत्तक हे करतो, जितकं होईल तितकं माझ्याकडून तुला मदत करू. तर त्याच्यातून एक अमरावतीजवळ आता 6 एकरमध्ये त्यांनी जागा घेतली आणि आता त्या संस्थेचं तिथं आता वसतिगृह वगैरे सर्व तयार व्हायला लागलं. खूपच मोठं कार्य आहे बाबाचं हे एक. संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या उक्तीप्रमाणे संतांच्या सज्जनांच्या संगतीमुळे संतोषजी तुमच्या कुटुंबावर सुद्धा ही सज्जन वृत्ती आणि या सज्जन वृत्तीचा दानशूरतेचा प्रभाव पडलेला आपण पाहिला. तर मला एक सांगा की आपण गोशाळा जेव्हा या कामासाठी बाबांच्या मार्गदर्शनातून निवडले, तर तुम्हाला ही गोशाळांच्या अडचणीबद्दल, गोशाळा चालवणाऱ्यांना ज्या अडचणी फेस कराव्या लागतात समाजामध्ये, गोशाळा चालवणं किती कठीण आहे, गायींचे किती हाल असतात आणि त्यांना गोशाळांची किती गरज आहे आज समाजामध्ये, तर याबद्दल थोडं प्रेक्षकांना 2 मिनिटांमध्ये सांगा. बाबाच्या संपर्कात आल्यामुळं बऱ्याच गोशाळाची माहिती होत चालली. नंतर बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष जाणंही झालं. तिथलचे गायींचे हालापेष्ट पाहिल्यावर खूप दुःख व्हायचं. तर बाबा जेव्हापासून आम्ही जोडलो 2017-18पर्यंत आम्ही बाबासोबत एक नॉर्मल याच्यात होतो. आम्ही बाबाच कार्य आहे, थोडंफार आमच्या परिवाराकडून जे होईल, आमचं संयुक्त कुटुंब 2024पर्यंत सर्व एकत्रच होतो आम्ही. 2025 नंतर आता आम्ही विभक्त झालो. पण आमच्या कुटुंबात एक सर्वांची एकच मानसिकता आहे का जितकं होईल तितकं बाबांच्या कार्यात त्यांना मदत करावी आणि त्यांच्या मार्गदर्शकातून जे होईल आपल्याला पुण्यात्मक हे भेटेल ते आपण हे करीत राहावं. तर गोशाळामध्ये प्रत्यक्ष पाहिल्यावर असं वाटायचं का जास्तीत जास्त कार्य आपण गोशाळा करता करावं. तर बाबांनी सांगितलं, बाबा गोशाळा आणि बाकी हा सेवा प्रकल्प ह्याच्यात तुम्हाला जितकं होईल ते तुम्ही करता. आणि ह्याच्यातून आम्ही प्रत्येक वर्षी ठरवलेलं आहे. आता आमच्या कुटुंबात जवळपास 30 वाढदिवस असतात आणि 10 ॲनिव्हर्सरी लग्नाचे वाढदिवस आमच्या संयुक्त कुटुंबात. तर ह्याच्यात 2018 नंतर प्रत्येक वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी ह्याच्याकरता एक ठराविक रक्कम आम्ही बाबाच्या कार्याला देत राहतो. आणि 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा तर ते कोरोनाच्या ह्याच्यात जेव्हा आम्ही पाहिलं समाजाची सैरभर परिस्थिती झाली आणि कुटुंब आणि संबंध याला खूप तडे गेले त्यावेळेस. काही कुटुंबात जे प्रेम भाव असतात बऱ्याच ठिकाणी एक दाखवलं जातं, पण ते प्रत्यक्षात आम्ही बऱ्याच अशा घटना पाहिल्या किंवा ऐकल्या काय खूप वाटायचं. मग त्याच्यानंतर आमच्या ह्याच्यात परिवारातून एक असं हे झालं की बाबा आपण आता हे तर कर, आपला धंदा आहे, आपलं खूप चांगल्या प्रकारे अर्निंग आहे आणि ह्याच्यातूनही जास्तीत जास्त किती आपल्याला सामाजिक कार्याकरता खर्च करता येईल आणि बाबाच्या ह्याच्यात. तर त्याच्यात आम्ही मग ती आकडा मी जो अमाऊंट राहायची जी रक्कम आहे ती 2020 नंतर आम्ही एक विशिष्ट रकमेपर्यंत बाबाच्या कार्यात आम्ही दान देत होतो. आणि ह्याच्यात नंतर जेव्हा ही मुलाचं लग्न ठरलं तर मुलाचे आजोबा शिवप्रसादजी रामनाथजी गिरडा यांनी त्यावेळेसच मला म्हणजे कुटुंबातून चर्चातून एक संकल्प सांगितला होता का मधुरवर जी काही घटना घडली होती त्या अनुषंगाने आपल्याला हे कार्य करायचंच आहे. तर मग त्यांच्या प्रेरणेतूनच हे कार्य घडलेलं आहे. अगदीच धन्यवाद संतोषजी. आपण ज्या प्रकारे आपण केलेल्या, खरं तर आपण अगोदर तयार नव्हतात हे सर्व सांगायला, परंतु आमची इच्छा होती की हे कार्य समाजापर्यंत पोहोचावं. कारण या कार्यातून प्रेरणा घेऊन अजून एकाने जरी अशा प्रकारचं कार्य केलं तर निश्चितच या कार्यात भर पडल्याशिवाय राहणार नाही. तर संतोषजी मला आता एवढंच सांगा की तुमच्याकडून समाजाला तुम्ही या विषयात काय संदेश द्याल की एखादा कार्यक्रम, उत्सव या किंवा DJ सारखे आपण जे वायफळ खर्च करतो याऐवजी आपण काय केलं पाहिजे, काय संदेश आपण समाजाला खास करून? आता समाजात आणि तरुणांना खास संदेश हाच राहील का आता दिखाव्याचा जमाना असल्यामुळं तुम्हाला जो काय खर्च करायचा आहे तो अवश्य करा, पण ह्याच्यातून जो वायफळ खर्च जो आपण करतो त्या वायफळ खर्च समजा आपण जो बी करत असू त्याच्यातले 10 ते 20% का होत नाही रक्कम
ही सामाजिक कार्यकर्ता गोशाळेकरता आणि जे धर्माचं काम जागरण असेल धर्मसंरक्षण असेल ह्याच्याकरता जे कार्य करतात त्या लोकांना जास्तीत जास्त निधी देऊन त्यांचं कार्य वाढवलं तर ह्याच्यात साऱ्यालाच त्याचा फायदा होईल. बरोबर आहे. नक्कीच दानाले आखडला त्याले हात म्हणू नये या प्रकारे बहिणाबाई चौधरींच्या कवितेचं एक वाक्य आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे जर आपण दान करताना आखडलो तर आपल्या हाताला हात म्हणू नये अशा प्रकारचा संदेश जो बहिणाबाईंनी किंवा अशा महापुरुषांनी दिलेला आहे. तर त्यामुळे दान देताना आपण कधी चाचपडू नये किंवा माघार घेऊ नये असाच संदेश एक प्रकारे आपण संतोषजींच्या या कार्यातून पाहिलेला आहे. आणि दान देतानाही ते कुठे दिलं पाहिजे त्याची गरज कुठे आहे ते ओळखून आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या गोशाळा किंवा अनाथ मनोरुग्ण अपंग अशा लोकांना मदत करणे हे नक्कीच एक ईश्वरीय कार्य आहे. आणि जसं संतोषजींनी सांगितलं की त्यांच्या मुलाच्या हातून काहीतरी पुण्याचं काम व्हावं त्याप्रमाणे आपण सर्वजणही बऱ्याच वेळा आपण गोरक्षणाबद्दल बोलत असतो परंतु गोरक्षण करत असताना गोरक्षा करण्यासाठी काय आवश्यक आहे. फक्त पेपरबाजी करणे हुल्लडबाजी करणे भांडण करणे एवढंच नाही तर गोरक्षण करण्यासाठी त्या गायी जतन करण्यासाठी गायी जगवण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत करणे सुद्धा गोशाळांना गरजेचं आहे. आणि तोच संदेश आपल्याला संतोषजींच्या या कार्यातून भेटल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ज्या पद्धतीने पाहिलात तोच पद्धतीने त्याच आवडीने आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा जेणेकरून संतोषजींचं एक कार्य कदाचित जगाच्या तुलनेत हे छोटं कार्य असेल परंतु आमच्या परिसराच्या आमच्या भागाच्या तुलनेने खूप मोठं कार्य आहे. आणि या कार्याची जेवढी प्रसृती होईल सर्व ठिकाणी हे कार्याची माहिती जेव्हा पसरेल पोहोचेल तेव्हा अजून असे अनेक दाते उभे राहतील आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी गोशाळांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.